नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी प्रभाग क्रमांक 13 मधील संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर या सगळ्या परिसरामध्ये आहे। माझ्या पाठीमागे ही तुम्ही जागा बघताय आता, ही एकमेव जागा जी आहे ती तिथे नाना नानी पार्क खूप वर्षांपूर्वी होतं असं सांगितलं जातं। ही जागा या आधी देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं पुढे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आहेत शहाजी संपत खुसपे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी आहेत। बरं, काही दिवसापूर्वी इथे आलो होतो। हे जे समोर तुम्हाला टॉयलेट दिसतंय याची दुरवस्था आपण दाखवलेली, त्याला अक्षरशः दरवाजे नव्हते। शहाजी खुसपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याच्यावर आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर त्यामध्ये थोडासा तरी बदल व्हायला सुरुवात झालेली आहे। आज हे सगळे पदाधिकारी, हे सगळे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, स्वतः नगरसेवक शहाजी संपत खुसपे हे इथे एकत्र का आलेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत। मगाशी मी जसं त्यांच्याशी बोलत होतो त्यांनी मला असं सांगितलं की या ठिकाणी तुम्ही ते पाहताय, या ठिकाणी रातोरात हे सगळं काम करण्यात आलंय आणि इथे एक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळी या ठिकाणी ही एकमेव जागा आहे जी कदाचित मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना बसण्यासाठी याचा वापर होऊ शकतो, पण आता या जागेवर आरोग्य केंद्र उभारलं जाणार आहे अशी माहिती मिळते। आता या आरोग्य केंद्राला नागरिक येणार कुठून? कारण मी आता या मेन रोडवरून, हा जो मेन रोड आहे त्या मेन रोडवरून मला सुद्धा येताना या टॉयलेट, हे जे उभं आहे टॉयलेट, या टॉयलेटच्या आतमधून यावं लागलं आणि मला तर इथे एक छोटासा रस्ता आहे आरोग्य केंद्राला येण्यासाठी। त्यामुळे ही जागा का निवडली आहे आरोग्य केंद्रासाठी ते देखील माहिती नाही। बरं, हे आरोग्य केंद्र उभारलं जाणार आहे, याच्या आजूबाजूची ही परिस्थिती बघा, हा नाला बघा, यामध्ये असलेली घाण बघा आणि या इकडची ही परिस्थिती बघा। बरं, ही परिस्थिती काय? बरं, मी शहाजी संपत खुसपे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आहे, त्यांच्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी शहाजी संपत खुसपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाण्यातील एकमेव नगरसेवक आज पुन्हा आपल्या समोर आलेलो आहे। पर्याय नाहीये, त्यामुळे आज सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्यात आलेलं आहे। विषय असा आहे की 1 महिन्यापूर्वी मी जेव्हा तुम्हाला पत्रकार बांधवांना बरोबर घेऊन मी जो एक ज्ञानेश्वर नगरची दयनीय परिस्थिती दाखवलेली होती, त्या लाईव्ह मध्ये जेव्हा पत्रकारांना दाखवलेले होते की हे मागील 13 वर्षापासून जे प्रचंड म्हणजे डम्पिंग ग्राउंडची जी सदृश्य परिस्थिती होती, हे जे लहान मुलांचं संत ज्ञानेश्वर नगर मधील लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एकमेव गार्डन होतं आणि मागील 13 वर्षापासून त्याच्याकडे कोणीही लक्षच दिलं नव्हतं, ते अक्षरशः दुर्लक्षित होतं। जे 13 वर्ष धूळ खात पडलेलं होतं, 13 वर्ष ह्याच लोकांचं सगळं हे आधिपत्याखाली होतं, तेव्हा ह्या गार्डनकडे कोणी लक्ष दिलं नाही। ज्यावेळेस 1 महिन्यापूर्वी तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना मी बरोबर घेऊन हे दाखवण्यात आलं आणि महापालिकेकडे महापौर मॅडम आणि आयुक्त साहेबांकडे जेव्हा मी हा प्रस्ताव दिला की गार्डनची दुरुस्ती करून हे लहान मुलांना त्वरित खेळण्यात येईल असं पूर्ववत करून द्यावे आणि त्या प्रस्तावाला तुम्ही बघाल ना तर गेल्या 5 दिवसापूर्वी मला पत्राचं उत्तर आलेलं आहे। शहाजी संपत खुसपे, विषय नाना नानी पार्क या उद्यानाची दुरुस्ती करून मिळण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्र आयुक्त कार्यालयात दिनांक 17/3/2006 रोजी प्राप्त झाले, 26 रोजी प्राप्त झाले व सदर पत्राचे माननीय आयुक्त महोदयाकडून अवलोकन करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी नगर अभियंता यांच्याकडे पाठवण्यात आले आहे। कळावे ही विनंती, आपला विश्वासू उपायुक्त साहेब। जर 5 दिवसापूर्वी मला पत्र येते महापालिकेचे की ह्या ठिकाणी गार्डनसाठी आम्ही अवलोकन करण्यासाठी समोर प्रस्ताव पाठवलेला आहे आणि कालच्या एका दिवसात असं काय झालं, असा कोणत्या नेत्यांचा दबाव आला की काय झालं की एका दिवसात म्हणजे रॅबिटवरतीच आरएमसीच्या गाड्या खाली करून डायरेक्ट त्यांनी हे केलं आणि इथं आरोग्य केंद्र काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर व्यवस्थितपणे उत्तर कोणाचंच नाही आलंय की प्रत्येक जण अधिकारी बोलत आहे की आम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो, आम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो। कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार ह्या कामाची मुळात वर्क ऑर्डरच नसणार, कारण की एका दिवसात हे काम चालू करून ही एका दिवसाची सिच्युएशन आहे। कालपर्यंत इथे काही नव्हतं, कालच्या एका दिवसात हे सगळं घडवून आणलेलं आहे। नक्की हे घडवण्यामागे उद्देश काय?
आरोग्य केंद्राची स्वतः मी पत्र दिलेलं आहे महापौर महोदयाने की आरोग्य केंद्राची गरज आहे ज्ञानेश्वर नगरला, कारण की आपला दवाखाना ही एक जी संकल्पना होती खूप छान होती. तो बंद झाल्यानंतर नागरिकांना आरोग्याच्या समस्येसाठी तक्रारी होत्या. तर माझं स्वतः महापौर महोदयांना मी पत्र दिलेलं होतं की आरोग्य केंद्राची मागणी केलेली होती. पण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक हे तुम्ही पाठीमागे बघाल तर ते शौचालय, एक इथे शौचालय, 2 शौचालय, बाजूला तुडुंब कचऱ्याने भरलेला नाला, वरती मच्छीवाले जे बसलेले आहेत त्यांचं पाणी, यायला जायला या आरोग्य केंद्राच्या इथे जागाच नाहीये, रस्ताच नाहीये. त्यापेक्षा हे ब्रिजवरती जिथून आपण आलो ब्रिजवरती 5 ते 10 कंटेनर बसतील अशी ऐसपैस जागा असताना त्या ठिकाणी मेन रोडला आरोग्य केंद्र जर चालू केलं तर राजीव गांधी नगर, अंबिका नगर, ज्ञानेनगर सगळ्या नागरिकांना येताना रिक्षांना, वाहनांना एक्सेस. म्हणजे आमची मागणी आहे की आरोग्य केंद्र हवंय, आमचा काही विकासाला विरोध नाहीये, आरोग्य केंद्र हवंय पण ती योग्य जागी हवंय. ही जागा अयोग्य आहे. तर ह्या जागेची पाहणी कोणत्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आणि कशी मंजुरी केली? स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेतलं नाही, स्थानिक नगरसेवकाला विश्वासात घेतलेलं नाहीये, आजूबाजूच्या रहिवाशांची कुठलीही चर्चा केलेली नाहीये. मुळातच हा प्रश्न आहे की इथं आरोग्य केंद्र चालू करून इथे येणार कोण जर या आरोग्य केंद्राला यायला रस्ताच नाहीये. हे जे आरएमसी जे टाकलेलं ते पण वरून गाडी उभी करून वरून टाकलेलं आहे. इथे वाहन यायला अजिबात रस्ता नाहीये, रहदारी नाही, बाथरूम मधून यावं लागतं इथे यायचं असेल तर ह्या आरोग्य केंद्रात महिला वगैरे माणसं ज्येष्ठ पुरुष येतील कशी? आणि हा दुसरा रस्ता आहे तो रेलिंग पासून ब्रिज पूर्ण तुटलेला आहे आणि त्या चाळीतून येण्याच्या रस्त्यातून हे आरोग्य केंद्र होऊ शकत नाही ना. कितपत हे आरोग्य केंद्र इथे यशस्वी होईल? तर माझी महापौर महोदय आणि आयुक्त साहेब यांना एकच विनंती आहे की तुम्ही सक्षम अधिकारी पाठवून, आरोग्य अधिकारी पाठवून ह्या जागेची रीतसर पाहणी करा. ही जागा योग्य आहे की अयोग्य आहे हे घ्या, स्थानिक रहिवाशांना विश्वासात घ्या आणि आरोग्य केंद्र ही जी योग्य जागा आहे मेन रोडला, मेन रस्त्यालगत जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून द्यायला तयार आहेत. भरपूर जागा आहे, तिथे त्यांनी आरोग्य केंद्र चालू करावं. आणि ही जी जागा मागील 13 वर्षापासून धूळखात पडलेली होती, जे नाना नानी पार्क होतं, गार्डन होतं, ते एका दिवसात कसं काय डायरेक्ट आरोग्य केंद्राच्या जागी स्थलांतर करणार? तर एकच मागणी आहे की 13 वर्षापासून ज्ञानेश्वर नगर हा खूप गोरगरीब लोकांचा वस्तीचा एरिया आहे. इथल्या लोकांना, मुलांना काय मोहल्ला नाही तर मोठमोठ्या ठिकाणी बाहेर फिरायला जाण्याची एवढी ऐपत नाहीये. त्यांना एक हक्काचं खेळण्यासाठी एक छोटंसं गार्डन जे होतं ते सुद्धा हिरावून घ्यायला यांना अधिकार कोणी दिला? तर पुन्हा एकदा विनंती करतो की लहान मुलांना त्यांचं जे एकमेव ज्ञानेश्वर नगरमध्ये एकमेव जागा ही की जे थोडंच, ही काय गार्डनसाठी पण मोठी जागा नाहीये, पण जी काय आहे थोडीशी ती जागा मुलांना त्वरित गार्डनसाठी तयार करून उपलब्ध करून द्यावी ही माझी नम्र विनंती. या एकाच मागणीसाठी हे जे गार्डन आहे, छोटी जागा वाचवण्यासाठी आज मनसे आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही पक्ष एकत्र आलेत, नागरिक एकत्र आलेले आहेत. काही इम्पॅक्ट होईल या सगळ्या गोष्टींचा? कारण मागच्या वेळी देखील तुम्ही आवाज उठवला होता, थोडाफार चेंज झाला होता, पण ही परिस्थिती आता वेगळी आहे. माझं काय म्हणणं आहे की दरवेळेस मी पत्रकार बोलवणार, लाईव्ह करणार आणि नंतर हे काम करणार असतील. गेल्या वेळेस जे मी लाईव्ह केल्यानंतर दयनीय परिस्थिती दाखवल्यानंतर बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी या धडाधड लगेच 2 ते 3 दिवसात झाल्या, पण त्या आधी का नाही झाल्या? आता पण माझं तेच म्हणणं आहे, पक्षीय राजकारण बाजूला सोडून द्या. भाजपा, मनसे, उबाटा हे पक्ष साईडला सोडून द्या. हे नागरिकांची गरज आहे. आम्ही सर्व पक्ष म्हणून इथे नाही आलेलो, आम्ही ज्ञानेश्वर नगर वासीय म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. पक्षीय राजकारण ह्याच्यात अजिबात नाहीये. पण एकमेव जागा आहे, 13 वर्षापासून धूळखात पडलेली होती, त्याच्यावरती गार्डन करायचा मी प्रयत्न चालू केल्यानंतर ह्या लोकांनी श्रेयवादाच्या लढाईत ह्या गार्डनचा बळी द्यायचा प्रयत्न चालू केलेला आहे. सर्वात महत्वाची ह्या कामाची वर्क ऑर्डर आहे की नाही हे काय कोणी उत्तर द्यायला जागेवरती कोणी नाही. ठेकेदार फक्त काम करतोय आणि नेते मंडळी येऊन गेलेली आहे तिथं. बस माझं हे म्हणणं आहे की हे रीतसर कायदेशीर काम आहे, ह्याचं वर्क ऑर्डर आहे की काय आहे, ह्याचा तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इथे येऊन जागेची पाहणी करावी आणि आम्हाला त्याच्याबद्दल उत्तर द्यावे. आरोग्याला या ठिकाणी धोका आहे, मात्र आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारण्यात येत आहे. ज्या अधिकाऱ्याने ही शक्कल लढवली त्या अधिकाऱ्याचा काय सत्कार तुमच्या वतीने करणार का? नाही, सत्कार काय करणार? त्यांनी आरोग्य केंद्र व्यवस्थित जागेवरती मेन रोडला आरोग्य केंद्र चालू करावं. त्यांच्या ज्ञानेश्वर नगरवासियांचे खरोखर मी त्यांचा जाहीर नागरिक सत्कार करेन. भूषण पाटील देखील आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याशी बोलणं आहे. भूषणजी, तुम्ही देखील आज एक छोटंसं जागा वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आहात, काय मागणी? 100% मी पहिला आयुक्त साहेबांना मी विनंती करतो की खरोखर आमच्या ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगर मधील जी जनता आहे, गोरगरीब जनता आहे, त्यांच्या त्या जनतेतील जे लहान मुलं आहेत, युवक आहेत, त्यांना खेळण्यासाठी कुठेच जागा नाही. जसे शहाजी कुसबे बोलले का आमची परिस्थिती नाही, तशी खरोखर परिस्थिती नाही. त्यांना खेळण्यासाठी जागा मिळावी आणि 100% त्याचा पुरेपूर फायदा आमच्या युवकांना आणि लहान मुलांना व्हावा. आणि दुसरा विषय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी महानगरपालिकेवर
मागणीही करतो का आमचा हा नानानी पार्क हा आमचा सुधरून द्यावा, त्याचा योग्य उपयोग आमच्या मुलांना, आमच्या महिलांना व्हावा, ही मागणी आहेच. आणि गेल्या काही महिन्यापूर्वी मी डावकरे साहेबांकडनं याच्या निधीसाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे का मला तुमच्या निधीतून हा नानानी पार्क व्हावा, ही मागणी केलेली आहे. दुसरा प्रश्न असा, आरोग्य केंद्र गेल्या करोनापासून आमच्या या नगरातील लोकांना आरोग्यासाठी जागाही नव्हती. तेव्हापासून आपण जे कोरोनाचे डोस घेण्यासाठी इतर ठिकाणी जावं लागत होतं, त्यासाठी आरोग्य केंद्राची मागणी केली होती. आरोग्य केंद्राची मागणी करून सुद्धा ते आरोग्य केंद्र आम्हाला इथं अजून आतापर्यंत अवेलेबल झालेलं नाही. दिला होता तो आपला दवाखाना म्हणून दिला होता, तो पण एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी, भाडोत्री ठिकाणी दिला होता. हो परमानंट पालक म्हणजे महानगरपालिकेचे असा कायमस्वरूपी आम्हाला आरोग्य केंद्र दिलाही नव्हता. त्यासाठी जी आम्ही मागणी केली होती, त्यासाठी आरोग्य केंद्रासाठी आम्ही 2-3 ठिकाणी जागा आम्ही त्यांना निवडून दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी हा आरोग्य केंद्र न्यावा, ही आमची विनंती आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आरोग्य केंद्र आमचं जिथं तुम्ही जागा जी सुचवलेली आहे ते जागेवर येण्यासाठी जाण्यासाठी एकदम अयोग्य आहे. जर एखादा वयस्कर किंवा वृद्ध अपंग व्यक्ती इथं येऊच शकत नाही आणि तो आला तरी ते सुधरून जाईल याची गॅरंटी नाही. आणि या आरोग्य केंद्र हा एखादा गुफेमध्ये टाकल्यासारखा होईल, त्याच्यामुळे ही जागा अयोग्य आहे आणि इथे आम्ही आरोग्य केंद्र होऊ देणार नाही. जर आरोग्य केंद्र त्यावेळी जर करत असेल तर आमचा पूर्ण नागरिकांचा इथे उपोषणाचा सारखा असेल. आम्ही इथे उपोषणाला बसायला तयार आहोत. जर त्यांनी काही केलं नाही तर आम्ही इथे काही करण्यासाठी आमची सर्व नागरिकांची तयारी आहे. आम्ही इथे होऊन देणार नाही, ही आमची 100% गॅरंटी आहे. मैदान वाचवा, मैदान वाचवा, लहान मुलांसाठी मैदान वाचवा. जागा हडपण्याचा घाट जो आहे तो सुरू आहे. आपण एकत्र आलेले आहात, काय सांगा? प्रथम तो मी आयुक्त साहेबांच्या जे ज्येष्ठ नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांचा मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. कारण गेल्या 13 वर्षापासून मला वाटतं, मला 30 वर्ष झाली या एरियामध्ये, 30 वर्ष 13 वर्ष हे जवळजवळ 20 ते 21 लाख रुपये भरून हा मैदान बनवला होता. तेव्हा यांनी कोणीही त्याची निगा राखली नाहीये. लहान मुलं इकडे जी ज्ञानेश्वर नगरची लहान मुलं होती बघतात, इथे सगळे आहे, ही खेळायला एकतर रोडवरती खेळतात किंवा मेन रोडवरती खेळतात. तर माझं मत आहे तिथे लहान मुलांसाठी नानानी पार्क होताच, पण त्या नानानी पार्कच्या ठिकाणी जर का लहान मुलांच्या टपचं असं क्रिकेटचं आता जे निघालेलं आहे, त्या टप खेळून जरी खेळण्यात प्रॅक्टिस केली तर इथला ज्ञानेश्वर नगरचा लहान मुलगा इतिहास घडवेल क्रिकेट खेळून. तर माझी एवढीच प्रशासनाला आणि जे कोण आता ज्यांनी पुढाकार घेतला अधिकाऱ्यांच्या नावावरती मला वाटतं काहीतरी शिकवत आहेत, तर ते त्यांनी करू नये. कारण ते केले तर मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तर रस्त्यावरतीच आहे. भले सत्ता नाही आमची, पण आमची सत्ता नागरिकांसाठी नेहमीच पुढाकार घेऊन आमचे राजसाहेब ठाकरे, अविनाश जाधव साहेब, रवींद्र मोरे साहेब नेहमीच सगळ्यांसाठी रस्त्यावर तयार आहे. तसेच आम्ही सगळे मिळून पक्ष, आता भाजप पक्ष आहे, भाजप पक्षाचा युतीतला पक्ष आहे, युतीतले 3 नगरसेवक आलेले आहेत. आज एक उद्धव गटाचे जे शहाजी कुसपे निवडून आले, आज ते मागच्या वेळी त्यांनी ते सगळ्या दुनियेला दाखवलंय की 13 वर्षात तुम्ही झोपले होते का नगरसेवक. जेव्हा संतोष वडवले साहेब जेव्हा आकस्मिक त्यांचं निधन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मला वाटत नाही कुठला नगरसेवक नगराला वाली झाला असेल. गणेश कुसपे असू दे, भूषण पाटील असू द्या किंवा मी असू द्या, आम्ही जेवढी अशा आमच्या इच्छेने जेवढी आमच्या यथाशक्तीने जेवढी मदत व्हायची तेवढी आम्ही संपूर्ण नागरिकांना केलेली आहे आणि आम्ही तत्पर करतो. तर इथेही योग्य ही आरोग्य केंद्राची जागा नाहीये. मच्छीचं पाणी जरी वरनं टाकलं तर मला वाटतं ते आरोग्य केंद्रावरतीच पडणार आहे. तर त्याच्यामध्ये येण्याचा रस्ता नाही, बाथरूम मधून ती माणसं येणार कसे. भूषण पाटील साहेब बोलले की बाबा एखादा वयोवृद्ध माणूस आला तर त्याला काय खुर्चीवरून इथं आणणार आहे का. इथं येण्याच्या त्याच्या पायऱ्या पण एवढ्या मोठ्या. त्याच्यानंतर सुलभ शौचालय आरोग्य केंद्र केल्यानंतर सगळी माणसं इथे असणार आहेत. त्याच्यामुळे काय महिला आपल्या ज्या सुलभ शौचालयामध्ये जाणार आहेत ते त्यांच्यासमोर जायला योग्य आहे का. आपल्या घरच्या कोण जातील का अशा. तेव्हा मला प्रशासनाला, महानगरपालिकेला विनंती आहे, आयुक्तांना विनंती आहे, आमच्या संपूर्ण तरुण तडफदार आम्ही सगळे पदाधिकारी आहोत. आता मला असं वाटतं सरकारने सुद्धा तरुणांना एक संधी द्यावी. आम्ही आमच्या घरासाठी भांडत नाही किंवा कोणासाठी, ही लहान लहान मुलं आहेत ना, त्यांना खेळायला अक्षरशः जागा नाही. तुम्ही एक चांगलं मैदान टर्फचं जरी इथे केलं ना, मला तर कोणीही बनवा, जे तुम्ही आता आरोग्य केंद्र बनताय तर तुम्हीच बनवा, पण ती योग्य जागा निवडून वरती मला वाटतं 10-12 कंटेनर बसतील रोडवरती. जसे नवनिर्वाचित आपले नगरसेवक गणेश कुसपे बोललेत त्याप्रमाणे तुम्ही तिथे टाका ना. इथे तुम्ही टर्फ मुलांसाठी खेळा, 24 तास पोरं इथे खेळतील आणि तर ह्याची टर्फची निगा सुद्धा राखली जाईल. एवढंच बोलतो मी. जय महाराष्ट्र. वरची जागा अंधन दिलेली आहे कदाचित त्याच्यासाठी, तिथे देखील आरोग्य केंद्र व्यवस्थित होऊ शकतं. ही जागा 100% आता मच्छीवाल्यांचे तर ठीक आहे अरुंद रोड आहे, पण तिथे तुम्ही त्याच्या पाठीमागे जाल तुम्ही तर आपलं मंदिर आहे, साईबाबा मंदिर आहे, तिथून खूप मोठा रोड आहे. तर रोड एवढ्या वर्ष खोदून ठेवलाय ना. कमीत कमी मी ज्यावेळी नगरसेवक होते कमीत कमी 5 ते 6 वर्ष मी त्यांना फॉलोअप घेतोय की इथली जागा
करून देतात. टेंडर पास झालाय, आम्हाला निधी मिळाला नाही. जेव्हा तुम्हाला जिथं निधी पाहिजे तो तुम्ही कॉन्क्रीट रोड बरोबर केला आणि तिथं खोदलेलं, तिथं मला वाटतं 3 ते 4 लहान मुलं पडलेली आहेत. त्या कट्ट्यावरती पतंग उडवतात मुलं, त्या पडतो. मी दोघांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. म्हणजे असं तेव्हा तिथे जिथं गरज आहे तिथे यांचं लक्ष नाही. इथं कोपऱ्यात येऊन आरोग्य केंद्र होणार नाही, इथं मला वाटतं ते स्मशानभूमी होईल. इथून सुधरून कोण माणूस जाणार नाही. तर मला प्रशासनाला एवढी विनंती आहे की तुम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्या. तुम्हीच बनवा, पण जे पाहिजे ते नाणे पार्क तशाच पद्धतीचं तुम्ही बनवा, ही माझी विनंती आहे. लहान मुलांना मैदान वाचवा. ही लहान मुलांची जागा आहे. आम्हाला तर असं वाटतंय हे कुठच्या तरी नेता हा ही जागा घशात घालणार आहे, हे त्यांचं चालू आहे. इथं आमच्या मुलांसाठी हे गार्डनच व्हावं, तर इथे हॉस्पिटलची जागा नाहीच आहे, योग्यच नाहीये. आणि यांच्यात ठरलेलं आहे 13 वर्षात आमचे नगरसेवक, नगरसेविका, अशोक वैद्य असू दे, कोणी नगरसेविका, 13 वर्षात ह्या जागेसाठी केव्हा त्यांनी आलं असं त्यांनी दाखवावं. ही जागा आम्ही बघून गेलेलो आहे. आणि आमचे नगरसेवक आज त्या प्रस्तावासाठी प्रस्ताव मांडतायत, त्यांना कुठेतरी काय दाबायचं आणि त्यांचा प्रस्ताव कुठेतरी दाखवून ठेवायचं, त्यांना कुठे पुढे येऊन द्यायचं नाही, असं हे चाललेलं आहे त्यांचं. आणि ही जागा आमच्या मुलांसाठीच भेटावी, गार्डनसाठीच भेटावी. कुणाच्या घशात आम्ही घालून देणार आणि आम्ही उपोषण करणार, एवढंच बोलतो. या आयुक्तांना आमची तडकडीची विनंती आहे, ह्याच्यावर लक्ष द्यावं. महिला भगिनींशी आपण संवाद साधणार. नमस्कार, जय महाराष्ट्र. आमचं म्हणणं आहे की ह्या जागेवर गार्डन व्हायला हवंय. जर इतक्या 13 वर्षात त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी जर काही करू शकले नाहीत, आता एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नगरसेवकांनी आवाज उठवल्यावर त्यांना ही जर इथे दवाखाना करायचा आहे, तर इथे माणसांचं आरोग्य होणार आहे का रोगराई पसरणार आहे, ते त्यांनी विचार करावा. आम्ही अँब्युलन्स कुठनं आणणार, लोक येणार कुठून? जर तुम्ही स्लॅब जर वरून ब्रिजवर न टाकत असेल तर इथं माणसं लोक येणार कुठून? बरोबर की ना? आमच्या लोकांचा तुम्ही विचार केलात का? विचार घेतलात का? इथे आमच्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आम्हाला गार्डन हवंय. 4-5 दिवसापूर्वी आम्हाला जर सांगतात गार्डनसाठी होणार आहे, आणि तुम्ही डायरेक्ट एका रात्री स्लॅब टाकताय, ही कुठल्या नेत्याने तुम्हाला सांगितलंय? कुणाच्या विचाराने हे करताय? आमचा विचार घेतलात का? नाही ना, बरोबर की नाही? जेव्हा हे बाथरूम सूत्राला सांगितलं तेव्हा हे राजकारण होतं कुठे? जेव्हा हे महिलांना त्रास होत होता, जेवढे इथं बेवडे बसायचे, दारू प्यायला बसायचे, तेव्हा हा महिला बाथरूमला जाताना किती कास आमच्या सरांनी म्हणजे ह्या लोकांनी आवाज उठवला तेव्हा ह्या बाथरूमची सुधारणा झालेली. आणि आता तुम्ही एका रात्री तिथं हॉस्पिटल बांधायचं, हे कुठलं रिझन आहे? नाही चालणार. जिथं मुलांना खेळायला दादा बांधतात तिथंच व्हायला पाहिजे. आता तुम्ही जागे झाला ते कुठल्या हिशोबाने जागे झालात? जेव्हा महिला बाथरूमला जाताना घाबरत होत्या, बेवडे त्या बाथरूम मध्ये बसून लपून बसायचे, तेव्हा तुम्ही तुमचं प्रशासन कुठं होतं? हे काल बांधताना तुम्हाला काही विचारलं? आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही एरियात राहून सुद्धा आम्हाला माहिती नाही या गोष्टी. केलेलं आहे. हे सगळं रात्रीच केलेलं. तुम्ही आता जागे झालात काय ते हॉस्पिटल बांधायला? म्हणजे मग बाकीच्या अजून ज्यांच्या घरात बाथरूम नाहीत त्या महिलांनी बाथरूममध्ये कसं जायचं? ज्या भाड्यावर राहतात, कष्ट करतात, त्या महिलांनी बाथरूमला कसं जायचं? जेव्हा आम्ही बाथरूम सुधारायला सांगितलं तेव्हा या लोकांनी डोळे झाकून झोपले होते. आम्ही किती वेळ महिला बाथरूमसाठी गेलो तिथे, अरे दरवाजे तुटले, दरवाजातून वाकून बघतायत, बेवडे दरवाजातून वाकून बघतात, इथून बघतात. तुम्हाला आम्ही किती वेळा हजार वेळा त्यांना सांगितलं, एकानेही लक्ष दिलं नाही आमच्याकडे. तेव्हा आमच्याकडे आता काय एवढे रूम मोठे आहेत की आम्ही संडास बांधून घरात राहू शकतो. अजून पण आमची परिस्थिती खराब आहे की आम्ही इथं येतो बाथरूमला. मग आता या महिलांनी जायचं कसं? हॉस्पिटल पार करून जायचं बाथरूमला का तुम्ही दुसरे रस्ते बांधणारे बाथरूमला? मगाशी काही लोक टॉयलेटच्या माध्यमातून त्या दरवाजात इथं आली, यायला जागा नाही बोलतात. हा बरोबर आहे, नाही जागा. वरनं पुरुषाच्या बाथरूम मध्ये महिलांनी यायचं का? ते पुरुषाशी तिथे वरती बाथरूम पुरुषांचं आहे, खाली लेडीजचं आहे. लहान लहान मुले, जवान मुलं आहेत, कसं येणार सांगा बरं? तुम्ही जर असा खेळ खेळायला लागलात तर कसं व्हायचं? इथून येताना एरियातून नाल्यावरून यायचं. आम्हाला जेव्हा हे काही आम्हाला इथे काही जे आता आरोग्य याचं करताय तर त्याच्यासाठी आम्हाला काही आजूबाजूवाल्यांना कोणालाही संपर्कात घेतलं नाही किंवा काय नाही. हे आरोग्य आलं कुठून? आता आरोग्य केंद्र आम्हाला इथे मान्य नाही, आम्हाला काही मान्य नाही. आम्हाला फक्त लहान मुलांसाठी गार्डन पाहिजे, हेच आमचं अस्तित्व आहे. लहान मुलांसाठी पाहिजे, बाकी आम्हाला काही नाही. आणि जर आम्हाला नाही बनलं तर आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहे. आतापर्यंत या खुसपे साहेबांनी भरपूर काय केलं आमच्यासाठी आणि ते आताही पुढे करतील. आणि हे तिन्ही पण प्रशांत पालंडे, भूषण पाटील साहेब हे आमच्या जोडीला आहेत, त्यांच्या शक्तीने आम्ही पुढे जाऊ शकतो आणि करू. आमच्या ज्ञानेश्वर नगरमध्ये एक टर्फ नव्हता, यासाठी आम्ही नम्र विनंती करतो की आम्हाला एक इकडे मोठा टर्फ बांधून द्या आणि पार्क बांधून द्या, यासाठी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो.
आम्ही रस्त्यावर खेळतो तेव्हा गाड्या येतात, त्यामुळे आम्हाला धोका असतो. आणि आम्ही इथे खेळायला आलो तर आम्हाला कुणी इथे खेळू देत नाही. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही इथे खेळायला यायचो, पण आता बघतोय तर गार्डन पूर्ण बनलेलंच नाहीये. आता आम्हाला आमचं गार्डन पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आमचं गार्डन पाहिजे म्हणजे पाहिजे अशी भावना या ठिकाणी त्यांनी किंवा आता इथे मला वाटतं आरएमसी टाकून एक बेस बनवण्यात आलेला आहे. शहाजी माझ्यासोबत आहे, मी शहाजी सोबत बोलणार आहे. शहाजी, आरोग्य केंद्र, माझा थेट प्रश्न आहे तुला की आरोग्य केंद्राला विरोध होतोय का तुमच्या सगळ्यांकडून? आरोग्य केंद्र ज्ञानेश्वर नगरला पाहिजे. ह्याच्यासाठी मी स्वतः पत्र व्यवहार केलेला आहे की ज्ञानेश्वर नगरमध्ये आरोग्य केंद्र लवकरात लवकर चालू करा, कारण की खूप गोरगरीब आणि कष्टकऱ्यांची वस्ती आहे. पण ते आरोग्य केंद्र कोणत्या ठिकाणी चालू करायचं, त्याची जागा योग्य निवडा. आरोग्य केंद्रासाठी एवढी प्रचंड मेन रस्त्याला जागा असताना, मेन रस्त्याला आरामात जागा आहे, ती जागा सोडून या घाणीचं साम्राज्य तुम्ही बघाल तर आजूबाजूचे नाले, हे शौचालय, स्टे रॅबिट, या घाणीत कशासाठी आरोग्य केंद्र? फक्त खुसपे तिथं नाना नानी पार्क गार्डन चालू करणार आहे म्हणून त्याला विरोध करण्यासाठी हे चाललंय का? माझ्या विरोधासाठी तुम्ही लहान मुलांच्या गार्डनचा बळी जाऊ नका देऊ. तर माझी हीच विनंती आहे की जी जागा योग्य आहे त्या जागेची पाहणी करा. आरोग्य अधिकाऱ्यांनी जागेवरती यावं, स्पॉटवरती त्यांनी हे करावं, पाहणी करावी आणि नंतर त्याचा निर्णय घ्यावा. कोणीतरी स्थानिक नेत्यांनी सांगितलं आणि इथे गार्डन केलं नाही तर काय, असं नाहीये. अधिकाऱ्यांनी यावं, जागा पाहावी, त्याचं सर्वेक्षण करावं, नंतर निर्णय घ्यावा. पण ही जागा आरोग्य केंद्रासाठी एकदम अयोग्य आहे. आरोग्य केंद्रासाठी जागा जी आहे ते मी सुचवतो. माझ्याकडे यावं लोकांनी, मी त्यांना जागा दाखवून देतो कुठे आरोग्य केंद्र. तर आता हा यांचा अजेंडा होईल की विकास कामाला विरोध करतो, तर माझा विकास कामाला विरोध नाही. माझं पहिलं म्हणणं आहे की आरोग्य केंद्र हे गरजेचंच आहे आणि मी त्याची मागणी केली, तर ते योग्य ठिकाणी व्हावं, बस एवढीच माझं बोलणं. तर या ठिकाणी आरोग्य केंद्र उभं राहिलं तर नागरिकांनी कुठून यायचं? मला रोड तर कुठे दिसत नाही, मला तर दिसत नाही. शौचालयातून चालत यायचंय. एक हे दुसरं शौचालय, त्याच्या बाजूनी पायऱ्या, रेलिंग तुटलेलं आहे, त्या चाळीतून गल्लीतून यायचंय. या आरोग्य केंद्राचा लाभ कोणच घेऊ शकत नाहीये. मुख्य रस्त्याला जर आरोग्य केंद्र चालू झालं ना तर समोरील अंबिका नगर, राजीव गांधी नगर, वैतीवाडी, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर या सगळ्या परिसरातील नागरिक येऊ शकतील. या ठिकाणी कोण येणार? इथे ज्ञानेश्वर नगरातील नागरिक सुद्धा येणार नाहीयेत. तर हे आरोग्य केंद्र या ठिकाणी जागा चुकीचं आहे. या ठिकाणी खेळायला मैदान होतं, ते मैदानच द्या मुलांना. आता तुम्ही भावना बघितल्या असतील लोकांच्या. 13 वर्ष काही नाही झालं, आता जर करायला घेतले तर इथे होऊ द्या गार्डन. कशासाठी विरोध करत आहे? आणि आरोग्य केंद्राला याच्यापेक्षा छान जागा आहे, तिथे आरोग्य केंद्र होऊ द्या. हीच माझी एक नॉर्मल मागणी आहे. आणि ही पक्ष म्हणून नाही मागत आहे मी, हे ज्ञानेश्वर नगर वासीय म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. नाही, नक्कीच शहाजी खुसपे यांनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की माझा कुठल्याही विकासाला विरोध नाही, आरोग्य केंद्राला पण विरोध नाही, पण जी जागा चुकीची आहे. तुम्हाला आरोग्य केंद्र हवं असेल तर वरती मेन रोडला प्रचंड अशी जागा आहे, तिथे आरोग्य केंद्र उभारा, म्हणजे सगळ्यांना त्या आरोग्य केंद्राचा लाभ होऊ शकतो. परंतु या ठिकाणी जर आरोग्य केंद्र उभं राहिलं तर यायला देखील जागा नाही. जर यायचं असेल तर मला वाटतं मेन रोडवरून ह्या टॉयलेटमधून यावं लागेल आणि एक छोटीशी जागा तिथे येण्यासाठी गल्ल्यांमधून देखील यावं लागेल. भूषण पाटील माझ्यासोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे. भूषणजी, मला वाटतं ठाण्यामध्ये हा पहिलाच प्रसंग असेल की एखादी गोष्ट वाचवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आहेत शहाजी खुसपे आणि त्यानंतर मनसे, तिघेजण एकत्र आलेले आहात या सगळ्या गोष्टीसाठी. पक्ष नाहीये ते, येथे आपली जनता आहे. जनतेसाठी खरोखर जी लहान पोरं आता तुम्हाला बोलली का आम्हाला खेळायला जागा नाही, आम्हाला रस्त्यावर खेळायला लागतो, रस्त्यावर खेळताना आम्हाला गाड्यांची अडचण होते, जर गल्लीमध्ये खेळायला गेलो तर कोणी खेळून देत नाही. खरोखर ती जी सत्य परिस्थिती मुलांनी बोललेली आहे, कारण हा मुलगा हा देवाघरचा असतो, म्हणजे जसा तो खोटं बोलत नाही किंवा राजकारण करत नाही, त्यांनी मनातलं जे सत्य बोललं तेच सत्य. आम्ही त्याच्या सत्याच्या पाठोपाठ आम्ही त्यांचं सत्य साधण्यासाठी आम्ही इथे मागणी करत आहोत. इथे पक्ष वगैरे काही नाही, आम्ही सर्व जनता ही एकत्र या मैदानासाठी आलेलो आहे. हा मैदान व्यवस्थित व्हावा आणि त्याचा खरोखर पुरेपूर फायदा आमच्या नागरिकांना व्हावा याच्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहेत. आणि हा नानानी पार्क हा मैदान हा झालाच पाहिजे. आता बरोबर अनेक वर्ष झाली आपली सत्ता युतीची सत्ता आहे, शिवसेनेची सत्ता आहे, या सत्तेमध्ये आपला बीजेपी पक्ष ही सामील आहे. मी खरोखर माझ्याही नेत्यांना मी विनंती पत्र पाठवलेलं आहे. आमचे आमदार निरंजन डावकरे साहेब यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे का हा नानानी पार्क मला हा तुमच्या निधीतून सुधरून द्यावा, ही मागणी केली नाही. त्यांनी मलाही शब्द दिलेला आहे, भूषण पाटील तुम्हाला हा नानानी पार्क मी 100% माझ्या निधीतून तुम्हाला करून देईन, असंही त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे.
खरोखर त्यांच्या मार्गदर्शनाने हा आपला नाना पार्क आमचा सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे. योगायोग काय झालं तर निवडणूक लागल्या, निवडणुका मठोमठ हा निवडणुकींचं वारं वाहण्यामुळे हे काम कुठेतरी थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा काम थांबलं. आता आम्ही याच कामाचा पाठपुरावा करून आम्ही नाना पार्क हा आणि आमच्या नगरातील नागरिकांना याचा पुरेपूर फायदा होईल असा आम्ही हा प्रयत्न 100% करणार आहोत. नक्कीच या महिलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील आक्रमक आहेत. 13 वर्ष काय झालं ना ते आता होतंय. जे आता खुशबे सर करतायत, भूषण पाटील करतायत, त्यांना पाठिंबा देण्याचा आमचा पूर्णपणे हात आहे. आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करणार आहोत. आणि जो आरोग्य दवाखाना बंद केला आपला तो पुन्हा चालू करा. आमची ही मागणी आहे सरकारकडे.